समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडी तालुका पोलीस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या शिक्षिका श्रीमती शैलजा ईश्वराज चौधरी, सहाय्यक शिक्षक सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेवानिवृत्त शिक्षिका यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भास्करराव पेरे पाटील महाराष्ट्र शासन आदर्श सरपंच पुरस्कार विजेते यांचे समाज प्रबोधन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलतात, पेरे पाटील यांनी झाडे ही जीवनाचा आत्मा असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी अध्यक्षस्थानी चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, शशिकांत राजोबा, जय भारत विद्यालय वसगडे, महावीर चौगुले सेकंडरी स्कूल भिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, सुबोध वाळवेकर रोटरी क्लब अध्यक्ष भिलवडी सत्कार मूर्ती श्रीमती शैलजा चौधरी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना प्रमुख पाहुणे पेरे पाटील म्हणाले की झाडे लावा, झाड ही माणसाला ऑक्सिजन पुरवतात। कोरोना काळात पुण्या मुंबईला लोक फार मृत्युमुखी पडले, याचे कारण ऑक्सिजन पुरवठा कमी पडला। झाडं ही आपले सखे मित्र तारणहार आहेत। सर्वात जास्त आजार पाण्यामुळे होतात, म्हणून स्वच्छ पाणी प्या आणि आरोग्य सांभाळा। शिक्षणामुळे प्रगती होते। एक स्त्री शेतात शेतमजुरी करते तर दुसरी नोकरी करते आणि सुखी जीवन जगते, कारण तिच्या बापाने तिला शिक्षण दिले। आरोग्य हे जीवन ठरवते। छत्रपती शिवाजी महाराजांनी आरोग्याच्या सुविधा त्यावेळी करून ठेवल्या आहेत। लोकांना पैशाची मदत सरकारने करण्याऐवजी त्याची समस्या कायमची मिटण्यासाठी उपाय करावेत। शिक्षणातून रोजगार उद्योग निर्माण करावे। ज्यांना आरक्षण मिळाले त्यापैकी किती जणांचे भले झाले। सार्वजनिक सुविधा आपण आपल्या गावात निर्माण करा, असेही ते म्हणाले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश चितळे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की चौधरी मॅडम ह्या पूर्वीपासून दुसऱ्यांचे हित साधणारे आहेत। त्यांनी शिक्षणाबरोबर कडक शिस्त लावली। त्यांची सेवा ही मनापासून केलेली सेवा होती, असे ते म्हणाले। यावेळी कार्यक्रमास भिलवडी व भिलवडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवाची लक्ष्मी देवाला म्हणली, देवा आपलं चित्र पाहिजे। हा त्या बाईचा सगळा मोठा देव म्हणजे नको आपण दोघं बरे, ती काय ऐकत नाही पाहिजे। बायकोचा हट्ट देवाला नाही म्हणता नाही आला। ठीक आहे, म्हणजे एक मातीचा गोळा घेतला देवाने आणि त्याचा जीव तयार केला। नीट ऐका, मला सुचलेली कल्पना आहे, कल्पना म्हणतो मी, आणि देवाने जो जीव तयार केला त्याचं झालं डायनासोर। काय झालं? बाई घाबरली ना, अरे असं काय केलं? असं नाही पाहिजे म्हणे, तुमच्या घरात दिसणार का? स्त्रीची इच्छा। देव म्हणे चुकलं, दुसरा चुकलं, मातीचा गोळा घेतला, तिसरा घेतला, एक जीव तयार करून गेले तिच्या हट्टापायी। पण माणूस काही देवाकडून झाला, कावळा झाला, मंदिर झालं, गोकुळ झालं, 84 लाख जीव झाले, तिचं काही समाधान होईना। ती म्हणे पाहिजे तर तुमच्या झालं। शेवटी देव थकले, हात टेकून बसले, म्हणे बाई तुला कसं पाहिजे मला कळत नाही, पण माझ्या ज्या काही शक्य नाही। आता माती आणायचं मी माझ्या तळा बोलला नाही। बाईची जात मागे ती म्हणे देवा एक काम करा, तुम्ही थकले ना, नका नवी माती आणू। हे जीव करताना थोडी थोडी इथं पडली, ही गोळा करून घे। हा हे बरं। मग ती उरलेली माती देवानं गोळा केली, तिचा गोळा केला, मंत्र म्हणले, चमत्कार झाला, त्याचा झाला माणूस। कोणत्या मातीचा? त्याच्यात सापाचे गुण आले, त्याच्यात लाल मुंग्याचे गुण आले, त्याच्यात साड्याचे गुण आले, त्याच्यात डोंगराचे गुण आले, आणि त्याचा नाव आहे ना उरलेल्या मातीचे। तुम्हाला त्या गुणाचा माणूस दिसत, समजा ते मटेरियल थोडं जादा आलं आणि मग मला तेव्हा बरं वाटलं, भास्कर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळालं, याच्यात देवाची काही उरलेल्या मटेरियल तुम्ही आजूबाजूला पहा, कोणी सगळ्यासारखं आहे, आज या पक्षात तो उद्या त्या पक्षात त्याच्यात
लाल मुंग्यासारखे, काही सापासारखे, काही इच्छासारखे, काही बोबडासारखे तुम्ही झेल करा, काही कोल्यासारखे आहे का नाही? तुम्ही आता क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.